बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तलावांवर सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी. आयुक्त सौरभराव. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली तिन्ही तलावांची पाहणी. गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिल्या आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 35 तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबे घोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मासुंदा तलाव येथे 35 पॅडल बोट व 2 मशीन बोट, उपवन तलाव येथे 16 पॅडल बोट व 1 मशीन बोट, तर आंबे घोसाळे तलाव येथे 4 पॅडल बोट व 1 मशीन बोट उपलब्ध आहे. सदर कामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात. तसेच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांनी सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी. जे नागरिक याला विरोध करतील त्यांनी बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच बोटीमध्ये बियोस रिंग रोप, सेफ्टी जॅकेट ठेवणे याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. आज पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बैनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देऊन सर्व गोष्टींचा आढावा घेतला व बोटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावे असेही आवाहन आयुक्त सौरभराव यांनी केले आहे.